हे त्याचं मुख्य कारण असं की लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचलीच नाही. तर ती जी गोखले ब्रिजची जी खरी बातमी आहे ती तुम्हाला मी आज सांगणार. कारण का येणारा जो काही ट्रॅफिक होता त्याला फक्त एकच सिग्नल तो जम्प करत होता. त्याच्यामुळे खूप काही ट्रॅफिकचा लोंढा होऊन खूप काही त्रास होणार असं काही नव्हतं. ह्या बाबतीत तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतो असा, तुमचं गाव कुठलं? मुंबई. मुंबई, करेक्ट. माझा जन्म परळमध्ये झाला आहे. तर असं जे सांगणारे जे लोक आहेत, मला तुम्ही पहिल्यांदाच भेटलेत की माझं गाव मुंबई आहे. नाहीतर कोणाला विचारलं कोणी सांगतं मी UPवरनं आलो आहे, मी बिहारवरनं आलो आहे, मी कोकणातनं आलो आहे, मी औरंगाबादवरनं आलो आहे, मी खानदेशवरनं आलेलो आहे. तर जोपर्यंत आपण समजत नाही की ही मुंबई आपली आहे, तोपर्यंत आपण ह्या मुंबईला ह्या सगळ्या समस्यांपासून दूर लोटू शकत नाही. आज एक मुंबईकर म्हणून आपण जर मी फुटपाथवरच्या कुठल्याही भाजी विक्रेत्याकडनं भाजी घेतलीच नाही, तो काय करणार? तो आपल्याकडे माननीय पंतप्रधान येतात किंवा राष्ट्रपती येतात किंवा वेगवेगळ्या देशाचे डेलिगंट्स येतात, तेव्हा काय 2 दिवस आधी आपल्याला सगळी खबर मिळते. कारण का हा सगळा प्रोटोकॉल इश्यू असतो. मग पोलिसांकडे येतं की आता हे 2 दिवसात येणार आहे. मग पहिलं परिपत्रक निघतं की रस्त्यावरचे खड्डे बुजा, त्याच्यातही लेन मार्किंग करा, हे करा. तर देअर शुड बी सम परमनंट सिस्टम.